2022 मध्ये यूपीएससी कडून यशस्वी विद्यार्थ्यांची जाहीर करण्यात आलेली ही अंतिम यादी आहे। या यादीमध्ये ओबीसी कॅटेगरीतून आयएएस दर्जा मिळवणाऱ्या शेवटच्या विद्यार्थिनीचं नाव आहे एस मोहना प्रिया आणि या विद्यार्थिनीची रँक आहे 577। म्हणजे ज्या ओबीसी विद्यार्थ्यांची 2022 साली 577 पेक्षा कमी रँक होती त्यांना आयएएस हा दर्जा मिळू शकला नाही, मात्र त्यांना आयपीएस, आयआरएस, आयएफएस असे इतर पर्याय उपलब्ध होते। मात्र आयएएस या दर्जासाठी 2022 साली ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 577 ही एका अर्थाने कट ऑफ होती। मात्र याला अपवाद होता अर्थातच पूजा खेडकर यांचा, ज्यांची त्या वर्षीची रँक होती 821। मात्र तरी देखील या पूजा खेडकर यांना आयएएस हा दर्जा मिळाला। पुढे जाऊन त्यांना हवं असलेलं त्यांचं होम केडर म्हणजे महाराष्ट्र राज्य मिळालं आणि त्याही पुढे जाऊन प्रशिक्षणासाठी पहिलीच पोस्टिंग त्यांचं होमटाउन नसलेल्या पुण्यामध्ये मिळाली। हे सगळं का घडलं हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, मात्र हे सगळं घडलं कसं हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। कारण यामुळे प्रश्न फक्त खेडकर यांच्याबद्दल निर्माण झालेला नाही, तर ज्या यूपीएससीला आपल्या देशाच्या प्रशासनाचा कणा मानलं जातं त्या यूपीएससी बद्दल देखील निर्माण झालाय। यूपीएससी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक अपंगत्व आहे अशा विद्यार्थ्यांसाठी द पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ही एक वेगळी कॅटेगरी आहे। ज्यांना शारीरिक अपंगत्व आहे अशा विद्यार्थ्यांना त्या अपंगत्वाची सर्टिफिकेट्स किंवा दाखले सादर करून या कॅटेगरीतून परीक्षा देण्याची मुभा असते आणि त्या विद्यार्थ्याच्या शारीरिक अपंगत्वाचं प्रमाण किती आहे यावरून या कॅटेगरीमध्ये टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4 आणि टाइप 5 अशा 5 पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याचा समावेश करायचा हे ठरवलं जातं। अर्थात टाइप 5 पद्धतीची कॅटेगरी ही सर्वाधिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि याच टाइप 5 पद्धतीच्या कॅटेगरीची निवड पूजा खेडकर यांनी केली आणि त्यासाठी त्यांना दृष्टिदोष असल्याचा आणि मेंटल इलनेस असल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला। अर्थात 2019 साली ज्या पूजा खेडकर यांनी एक ओबीसी कॅटेगरी मधली सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली होती, त्याच पूजा खेडकर यांनी 2022 ला मात्र त्यांना दृष्टिदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट सादर केलं आणि यामुळे एक वेगळी कॅटेगरी त्यांना प्राप्त झाली। एका अर्थाने एक वेगळी राखीव जागा त्यांना प्राप्त झाली आणि त्याचमुळे 821 क्रमांकाचा रँक असताना देखील त्या आयएएस या पदासाठी निवडल्या गेल्या। हा झाला एक टप्पा। दुसरा टप्पा सुरू होतो तो अर्थातच त्यांना त्यांचं महाराष्ट्र केडर मिळण्याचा। कारण होम केडर एखाद्या यूपीएससी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याला तेव्हा मिळतं जेव्हा त्या विद्यार्थ्याची रँक किमान 100 ते 150च्या दरम्यान असते। म्हणजे ज्यांना अतिशय चांगले मार्क मिळालेले आहेत आणि 100 ते 150च्या दरम्यान ज्यांची रँक आहे अशाच विद्यार्थ्यांना त्यांचं होम केडर म्हणजे त्यांचं स्वतःचं राज्य निवडण्याची मुभा असते। म्हणजे एखादा पंजाब मधला विद्यार्थी जर चांगल्या रँक वरती असेल, 100च्या आतमध्ये असेल किंवा एखादा केरळ मधला विद्यार्थी 80 किंवा 90 या रँकनी यूपीएससी उत्तीर्ण झाला असेल तर त्याला त्याचं केरळ हे केडर किंवा पंजाब मधल्या विद्यार्थ्याला पंजाब हे त्याचं केडर किंवा महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र हे केडर निवडण्याची मुभा असते। मात्र पूजा खेडकर यांचा रँक होता 821, मात्र तरी देखील ही संधी पूजा खेडकर यांना उपलब्ध झाली। इथे हा दुसरा टप्पा संपतो। त्यानंतर तिसरा टप्पा सुरू होतो तो अर्थातच महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर या आल्यानंतर एक प्रशिक्षणार्थी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आधी भंडारा जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला। मात्र त्यानंतर अचानक यामध्ये बदल करण्यात आला आणि पूजा खेडकर यांना त्यांचं होमटाउन असलेल्या पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला।
अर्थात हा निर्णय महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला। मग तो निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला का? आधीचा निर्णय कोणाच्या दबावाखाली बदलण्यात आला? हा पुढचा प्रश्न यामुळे निर्माण झाला। आणि हे सगळं होत असताना पूजा खेडकर यांना नक्की पाठिंबा कोणाचा आहे असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात होता, जो आता अधिक उघडपणे मोठ्या आवाजात विचारला जातोय। त्यामुळे या पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का हे सातत्याने विचारलं जात आहे। आणि ही पार्श्वभूमी सापडते ते त्यांचे वडील दिलीप खेडकर, जे स्वतः एक सनदी अधिकारी राहिलेले आहेत, मात्र निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला। कोणत्या पक्षापासून त्यांची सुरुवात झाली हे तपासावं लागेल, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली। अर्थातच त्यांना त्यामध्ये पराभव पत्करावा लागला, मात्र ही सगळी राजकीय पार्श्वभूमी त्यांना त्यांची मुलगी पूजा खेडकर यांना IASचा दर्जा मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरली का? आणि त्या पाठीमागे कोणता बडा राजकीय नेता महाराष्ट्रामधला कार्यरत आहे? हा राजकीय नेता इतका ताकदवर असला पाहिजे की या नेत्याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातल्या प्रशासनावरतीच आहे असं नाही, तर दिल्लीमध्ये UPSC कडून खरं तर ज्या काही गोष्टी घडल्या त्या देखील संशय निर्माण करणाऱ्या आहेत। आणि त्यामुळं या महाराष्ट्रातल्या बड्या राजकीय नेत्याचा प्रभाव दिल्लीपर्यंत आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। कारण या पूजा खेडकर यांनी त्या द पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी या कॅटेगरीमध्ये असल्याचा दावा केला, तशी सर्टिफिकेट्स त्यांनी परीक्षा देताना सादर केली। मात्र जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा UPSCनी त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन, त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरवलं आणि त्यांना त्यासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये बोलवण्यात आलं। वारंवार त्यांना बोलवण्यात आल्यानंतर देखील त्या गेल्या नाहीत। सर्वात आधी त्यांना 2022 मध्ये बोलवण्यात आलं एम्समध्ये, मात्र त्या गेल्या नाहीत। सरतेशेवटी 26 ऑगस्ट 2022ला त्या एम्समध्ये गेल्या आणि सुरुवातीच्या काही चाचण्या झाल्यानंतर 2 सप्टेंबर 2022ला त्यांची पुन्हा एकदा MRI चाचणी करायचं ठरलं, कारण डॉक्टरांना तपासायचं होतं की त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे अधू झाली आहे। मात्र 2 सप्टेंबरला पूजा खेडकर उपस्थित राहिल्या नाहीत एम्स रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर कॅटनी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलनी त्यांच्या विरोधात निकाल दिला। मात्र आपल्याला फक्त इथपर्यंतचीच कहाणी माहीत आहे। त्यानंतर काय घडलंय की कॅटनी विरोधात निकाल दिल्यानंतर देखील पूजा खेडकर या IAS दर्जा मिळवण्यात यशस्वी ठरल्यात। त्यानंतर त्या महाराष्ट्र केडर मिळवण्यामध्ये यशस्वी ठरल्यात आणि त्यानंतर त्यांचं होमटाऊन असलेल्या पुण्यामध्ये येण्यात देखील यशस्वी ठरल्यात। अर्थात हा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आहे। मात्र बदली करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण प्रश्न हाच आहे की जर पूजा खेडकर या खरंच विकलांग नसतील किंवा त्यांना शारीरिक व्याधी नसतील, तर एका प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याचं, OBC विद्यार्थ्याचं किंवा OBC विद्यार्थिनीचं हक्काचं पद त्यांनी हिरावून घेतलंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच खेडकर कुटुंबियांना द्यायची आहेत आणि महाराष्ट्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायची आहेत। ती दिली जात नाहीयेत, ज्यामुळे संशय आणखी वाढतोय। कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।